मित्रहो, पाटणला प्राचीन पवित्र भूमी का म्हणलं जातं ते येथील ठिकाणांवरूनच समजते. आता हे प्रत्येकाशी समजलं जाणारं धारेश्वरचं मंदिरच पहा ना. या ठिकाणी दर्शन केले की काशीला जाण्याचं पुण्य मिळतं असं म्हणतात. या ठिकाणी एक पाताळगंगा देखील आहे, जी कोल्हापूरमधील रंकाळा तलावाशी जोडली गेलेली आहे. या ठिकाणी पूर्वी नारळ आणि ओटी सोडली जायची, ती 3 दिवसानंतर कोल्हापूरमधील रंकाळा तलावामध्ये मिळायची. या ठिकाणीच पांडवांनी सुद्धा अधिवास केलेला आहे आणि या ठिकाणी असलेलं शिवलिंग दरवर्षी गहोभर अंतराने मोठं होत जातं. आतापर्यंत ते शिवलिंग 7 ते 8 फूट एवढं मोठं झाले आणि याच ठिकाणी श्रीरामांनी आपला शिरच्छेद करून श्री महादेवांना अर्पण केला. पण श्रीरामांनी महादेवांना शिरार्पण का केलं आणि पांडवांनी येथे वास केला याचा पुरावा काय, तर याची संपूर्ण माहिती घ्यायची असेल